अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावती नगरी होत आहे औद्योगिक नगरी, मात्र निप्पॉन प्रकल्पग्रस्तांच्या पदरी निराशा। न्यू एरा क्लीनटेक प्रकल्प व न्यू ग्रेटा एनर्जी लिमिटेड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन। दावोस येथे झालेल्या करारान्वये चंद्रपूर जिल्ह्यात 4 मोठी उद्योग येण्याचा मार्ग मोकळा झाला असून आज दिनांक 14 रोजी केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यू एरा क्लीनटेक कंपनी व न्यू ग्रेटा एनर्जी लिमिटेड या ग्रीनफील्ड कंपनीचे भूमिपूजन केले। याप्रसंगी क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार किशोर जोडगेवार, आमदार देवराव भोंगळे, माजी खासदार हंसराज अहिर, जिल्हाधिकारी विनय गौडा, कंपनीचे एमडी अनुप गोयल, नीरज चौधरी व एरा क्लीनटेक कंपनीचे एमडी बाळासाहेब दराडे प्रामुख्याने उपस्थित होते। विदर्भ खनिज संपत्तीने समृद्ध असल्याने आपण औद्योगिक विकासाची नवीन दालने निर्माण केली पाहिजे असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले। व्यासपीठावरून सर्व मान्यवरांनी कोल गॅसिफिकेशन प्रकल्पातून फक्त जिल्हाच नव्हे तर राज्य समृद्धीकडे जाईल असा आशावाद व्यक्त केला। न्यू एरा क्लीनटेक कंपनीचे बाळासाहेब दराडे, प्रोजेक्ट डायरेक्टर प्रदीप सोळंके यांनी कोल गॅसिफिकेशन हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रकल्प असून यातून 5 मोठी औद्योगिक क्रांती घडेल असे सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकांना 80% रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक केल्याने स्थानिक बेरोजगारात चैतन्य निर्माण झाले। मात्र 1994 पासून भूमिहीन झालेल्या निप्पॉन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व मागण्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपशेल दुर्लक्ष केल्याने अपडेट इंडियाच्या आढाव्यात निप्पॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या सदस्यांत प्रकल्प व शासन या विरोधात प्रचंड रोष दिसून आला। टोकाची भूमिका त्यांनी विशद केली। व्यासपीठावर स्थानिक नेतृत्वांना मनोगताची संधी न देताच ग्रेटा कंपनीचे नीरज चौधरी यांनी आभार प्रदर्शन करून सोहळ्याची सांगता केल्याने पक्षीय कार्यकर्ते अस्वस्थ झाले। अपडेट इंडिया टीव्ही न्यूज चॅनलने कोल गॅसिफिकेशन बद्दल प्रोजेक्ट डायरेक्टर प्रदीप सोळंके यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी प्रकल्पाची माहिती दिली तर भूमिहीन निप्पॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने निराशाजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेली। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन कंपनी या कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीमाननीय प्रदीप सोळंके आपल्या सभेत आहेत आणि या प्रोजेक्टचे डायरेक्टर असल्यामुळे त्यांना या प्रोजेक्टबद्दल त्याचं तंत्रज्ञान आहे, त्यांची जे उत्पादन क्षमता आहे की पुढे त्याचं भवितव्य आहे या सर्वांबद्दल त्यांना माहिती आहे। तर सर आपण या तंत्रज्ञानाबद्दल त्या प्रोजेक्टबद्दल सांगू शकाल? तसं कोळसा हा नेहमीच आपण काळा हिरा म्हणून म्हणतो आणि त्याचं तात्पर्य नक्कीच आहे। या प्रोजेक्टच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो, हा जो कोळसा आहे हा आम्ही वायूमध्ये कन्वर्ट करणार आहे, जाळणार नाही आहे। जाळण्यात आणि वायूमध्ये कन्वर्ट करण्यात फरक आहे। जाळण्यात तुम्ही कार्बन डायऑक्साईड रिलीज करता आणि त्याची इफिशियन्सी पण कमी असते, पण तुम्ही जेव्हा वायू करता त्याला आणि त्यातनं मग केमिकल करता तर तुम्ही त्यातला बेस्ट त्याला केमिकलमध्ये कन्वर्ट करता आणि कार्बन कॅप्चरसुद्धा करतो। म्हणजे कोळशाला यूज करायची सर्वात स्वच्छ पद्धत म्हणजे कोल गॅस। त्यामुळे हा सर्वात युनिक प्रोजेक्ट आहे आणि विदर्भात आला तर विदर्भाचं लक आहे आणि त्या सर्व इन्व्हेस्टर्सनी ज्यांनी पैसा लावलेला आहे वी शुड बी ऑल थँक्यू। त्यांनी सांगितलं की या चंद्रपूर जिल्ह्याचाच नव्हे संपूर्ण विदर्भाचा कुठेतरी विकास होण्यासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा हा असा प्रकल्प आहे। त्याच्यामुळे की या शहराचा किंवा या भद्रावती जिल्ह्याचा संपूर्णपणे कायापालट होतो आणि कोळशाचा पुरेपूर उपयुक्त त्याचे गुणधर्म मूलद्रव्य पाहून त्याचा पुरेपूर वापर करून त्यातून गॅस निर्मिती होणार आहे आणि या गॅस निर्मिती निवड देशात शहराचाच नव्हे तर संपूर्ण भारताचाही विकास होऊ शक्य आहे। थँक्यू सर। थँक्यू। आज या ठिकाणी न्यू ग्रेटा आणि न्यू एरा कंपनीचा भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे आणि या भूमिपूजनाच्या प्रसंगी या ठिकाणचा जो प्रकल्पग्रस्त आहे तो विस्थापित झालेला आहे, त्या शेतकऱ्यांना फार मोठी आशा होती। तर त्यांच्या पदरी काही पडलं का मुख्यमंत्री दौऱ्यामध्ये या ठिकाणी आपल्या समोर काय या निप्पॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीणजी सातपुते। आज या ठिकाणी जे ग्रेटा एनर्जी आणि न्यू एरा
क्लिनटेक याचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होत असताना एक आशा आम्हाला होती की सन्माननीय आमदार करंजी देवतळे यांच्या माध्यमातून या प्रकल्पग्रस्ताची बैठक लागल, 5 मिनिटं आम्हाला देईल आणि आमचे 94 पासूनचे जे गाऱ्हाणे आहे ते ऐकून घेतील आणि आम्हाला न्याय देतील. परंतु इथल्या पोलीस प्रशासनाने आम्हाला त्या गेटवरच अडवून धरलं ना, त्या मुख्यमंत्री साहेबांशी सविस्तर चर्चा करू दिली. आणि जेव्हा आम्ही निवेदन दिलं साहेबांना त्यावेळेसही साहेबांनी असं काही समाधानकारक आम्हाला उत्तर दिलेलं नाही. आणि आज अशी परिस्थिती आहे, एकतर न्याय व्यवस्थेकडे आम्हाला हात पसरवावा लागेल किंवा इथल्या या बेरोजगार झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करून आपलं जीवन संपवावं लागेल, अशी एक परिस्थिती या ग्रेटर आणि निपान प्रकल्पग्रस्त ज्यांना शेतीपासून विस्थापित झालेला आहे, मूळ शेती जे पूर्णपणे गेलेली आहे आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यापुढे पडलेला आहे, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं सोल्युशन, कोणत्याही प्रकारचं उत्तर हे महाराष्ट्र शासन किंवा मुख्यमंत्री देत नाही. या अनुषंगाने त्यांनी टोकाची भूमिका या ठिकाणी उद्विग्न अशी भावना व्यक्त केली आहे की जेणेकरून आम्हाला आत्महत्या करावी लागेल. आपल्याला काय वाटते? देवेंद्र फडणवीस इथं येऊन गेले, नेवरा गेटा कंपनीचे उद्घाटन भूमिपूजन केलं. असं आम्हाला आशा होती का त्यांनी काही कास्तकाराच्या हितासाठी काहीतरी बोलेल, काही बोलले नाही. उलट त्यांनी सांगितलं का जो कोणी तुम्हाला त्रास दिली गेटा कंपनीवाल्यांना तर त्यांना जेलमध्ये टाकू अशी सक्ती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. यांचा मी निषेध करतो.